नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। आज मंगळवार 3 डिसेंबर मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया। आज पुण्यामधनं वटवृक्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं पुणे ते अक्कलकोट दत्त जयंती पर्यंत पोहोचणारी पायी पालखी सुरू झाली। सरकार दादा अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। ईव्हीएम मशीनमध्ये प्रोग्रामिंग करणं शक्य आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे। त्याला कारणही तसं सबळ आहे। पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि त्यांनी अमेरिकेमध्ये 11 वर्ष काम केले। राजीव गांधी ज्या वेळेला भारतामध्ये त्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामिंगचा उदय करत होते त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण हे त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल होते। नाही बघा, मला त्याबद्दल बोलायचं, मी व्यापक मुद्द्यावर बोलतोय की या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेचा विश्वास असला पाहिजे। मग तुम्ही पेपरवर घ्या, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्या। आज जगात कुठल्याही देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान घेतलं जात नाही, हे आपल्याला वास्तव आपल्यासमोर आहे। त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये काही पुरावा शिल्लक राहत नाही। एक बटन दाबलं तर सगळे डेटा इरेज होऊ शकतो, त्यामुळे पुरावा नष्ट करणं सोपं असतं। ते पेपर बॅलेटमध्ये शक्य नसतं। 10 वर्ष तुम्हाला ते सगळं साठवून ठेवता येतं। म्हणून अनेक प्रगत राष्ट्रांनी देखील ही पद्धत त्यांना शक्य असताना देखील त्यांनी अंमलात आणलेली नाही। आता काय झालं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीमध्ये आज कुणालाही या निकालाबद्दल विश्वास बसणं अवघड झालेलं आहे। म्हणजे आता जे उमेदवार होते, जे पराभूत झाले, त्यांचा विषय सोडा, सर्वसामान्य माणसांना मी काही उदाहरणं दिली की जेव्हा आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन होतं, ते आंदोलन तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल। त्यावेळेला अगदी स्पष्ट अंदाज आला होता की काहीतरी आपलं चुकलंय आणि त्याची शिक्षा आपल्याला जनता देणार आहे, याची जाणीव झाली होती। त्यावेळेला अशी काहीच जाणीव झाली नाही। प्रत्येक आम्ही आता 7-7 निवडणुका लढवलेल्या आहेत। आम्हाला हवा कुठल्या दिशेनं वाहते, आपल्याला काय होतं ते अंदाज चांगल्या प्रकारे येतो। इतकं अनपेक्षित घडेल असं वाटलं नव्हतं। आणि त्यामुळं माझा काही आक्षेप कुणावर काही नाही आहे। माझा एवढाच प्रश्न इथं आहे की निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी आहे टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन्स, पारदर्शक निवडणुका ज्यामध्ये सामान्य मतदारांचा विश्वास असेल अशी यंत्रणा राबवण्याची जबाबदारी घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेली आहे। आता दुर्दैवानं निवडणूक आयोग देखील मोदींनी स्वतःच्या इच्छेचे निवडणूक आयुक्त नेमलेले आहेत आणि त्यामुळे आता मग जबाबदारी पर्यायानं सरकारची आहे।
आणि ते सरकारने जर केलं नाही त्याकरता मी काही उपाय सुचवले, म्हणजे आणखी त्यामध्ये दुसरे उपाय असू शकतील, माझंच करा असं माझं म्हणणं नाही. एक सोपा उपाय आहे की 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा. कारण त्या चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्या पडताना आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्या चिठ्ठ्यामध्ये काही हेराफेरी व्हायची शक्यता वाटत नाही, कारण ते बंद आहेत पेट्या. तुम्हाला मोजायला काय बिघडतं आहे? एक 7-8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, महिनाभर लागेल. निकाल लागलेला आहे, सरकार स्थापन होणार आहे. परंतु विश्वास जनतेचा बसेल तर तुम्ही 100% व्हीव्हीपॅट मोजले आणि त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये जो आकडा आला ते जर त्यामध्ये काही फरक सापडला नाही तर तो विश्वास बसेल. पण जर फरक सापडला, मोठ्या प्रमाणात फरक सापडला, तर मग काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट होईल. आणि म्हणून आज माझा प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग हे का करत नाही? भैरव ते भैरवी अशी गांधर्व महाविद्यालयाच्या वतीनं एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, पंडित विनायक बुवा पटवर्धन आणि पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेली ही माहिती. ज्यांना आपण युवा पण तरफदार कलाकार, त्यामध्ये सरोद, सतार, हार्मोनियम सोलो, तबला सोलो, कथक नृत्य, सनई आणि गायनामध्ये पण ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, किराणा असे वेगळ्या वेगळ्या घराण्याच्या लोकांना संधी आपण दिली आहे. सकाळी 8 ते रात्री 10 अर्थातच म्हणजे जेवणासाठी आणि चहापानासाठी मध्यंतर असेल, पण अशा 3 सत्रामध्ये भैरव ते भैरवी. आता भैरव ते भैरवी असं कारण असं की सकाळी प्रातःकाळी गायला जाणारा राग भैरव प्रसिद्ध आहे आणि कोणत्याही मैफलीचा सेवन भैरवी रागाने करण्याचा हिंदुस्थानी संगीतामध्ये प्रघात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला शीर्षक भैरव ते भैरवी असं आपण दिलेलं आहे.